नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास या विषयातील पृथ्वीचे फिरणे हा जो दुसरा धडा आहे तर त्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत। तर त्यामधील व्यवस्थित घटक तसेच जे प्रयोग करायला सांगितलेले आहे त्याविषयी माहिती आपण संपूर्ण हा जो धडा आहे 2 नंबरचा पृथ्वीचे फिरणे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 2 नंबरचा आपलं चॅप्टर आहे, म्हणजेच हा धडा आहे पृथ्वीचे फिरणे। आता यामध्ये बघा, आपण पहिल्या धड्यामध्ये पृथ्वीचे परिभ्रमण आपण शिकलेलो होतो, म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला आपण काय म्हणत असतो, परिभ्रमण म्हणत असतो। तसेच पृथ्वीबरोबर जे इतर ग्रह आहेत ते पण सूर्याभोवती फिरत असतात, त्यांना पण आपण काय म्हणत असतो, परिभ्रमण प्रक्रिया म्हणत असतो। तसेच आपण उपग्रह कशाला म्हणायचं, तसेच बटुग्रह कशाला म्हणायचं, लघुग्रह कशाला म्हणायचं, हे सर्व संकल्पना जे आहे तर ते आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच पहिल्या धड्यामध्ये आपण शिकलेलो आहोत। तर आजच्या या लेक्चरमध्ये पृथ्वीचे फिरणे आपण शिकणार आहोत। त्यामध्ये आता पृथ्वीचे फिरणे, आता पृथ्वी परिभ्रमण करतेच, त्याचबरोबर पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते, त्यालाच आपण काय म्हणत असतो, परिवलन म्हणत असतो। तर त्याविषयी आता अभ्यास करूयात। बघा, आपल्याला पहिली जी संकल्पना दिलेली आहे परिवलन, परिवलन विषयी आपण अभ्यास करणार आहोत। तर बघा, एक भवरा घ्या, तो फिरून त्याचे निरीक्षण करा। इथे बघा दिलेला आहे, इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, एक भवरा घ्या, तो फिरून त्याचे निरीक्षण करा। भवरा स्वतःभोवती फिरतो व स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते। वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात। तर ती वस्तू अदृश्य रेषेभोवती फिरते त्याला आपण वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणत असतो। बघा, आता तुम्ही लहानपणी भवरा खेळले असाल किंवा तुम्ही स्वतःभोवती पण कधी गोल चक्कर मारले असाल, त्यानंतर तुम्हाला एक चक्कर येते बघा। तर हा जो भवरा आहे तर तुम्ही लहानपणी खेळले असाल, तो भवरा काय करतो, तो स्वतःभोवती काय करत असतो, फिरत असतो। याच प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, परिवलन असे म्हणत असतो। परिवलन ही जी प्रक्रिया आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो, स्वतःभोवती फिरणे। साधी सोपी व्याख्या आहे, स्वतःभोवती फिरणे म्हणजेच त्याला आपण परिवलन म्हणत असतो। पण ती फिरताना बघा, एका तिची कक्षा आहे, बघा ही एक कक्षा आहे, या सर्कल कक्षेमध्ये ती फिरत असते, त्याला आपण काय म्हणत असतो, तर अक्ष किंवा आस असे म्हणत असतो। परिवलनाचा अक्ष किंवा आस कशाला म्हणणार तुम्ही, तर इथे बघा हे जे दिलेलं आहे हे सर्कल बघा, तर त्याला तुम्ही काय म्हणणार, अक्ष किंवा आस म्हणणार, परिवलनाचा अक्ष किंवा आस। त्यानंतर बघा पृथ्वीचे परिवलन, आता आपण भवऱ्याचे उदाहरण घेतलेले आहे, त्याच प्रकारे आपली पृथ्वी पण स्वतःभोवती फिरत असते। तर बघा पृथ्वीचे परिवलन, पुढील आपला जो उपघटक आहे तो आहे पृथ्वीचे परिवलन। तर बघा, पृथ्वी गोल घ्या, जो आपल्या शाळेमध्ये बघा अवेलेबल असतो, इथे चित्रामध्ये पण दिलेला आहे बघा, अशा प्रकारे इथे दिलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला पृथ्वी गोल घ्यायचा आहे। तो घेतल्यानंतर तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा। तर त्याला फिरवल्यानंतर बघा कोणत्या अक्षाभोवती फिरतो ते तुम्हाला बघायचं आहे। आता एक वळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा। आता वळंबा काय असतो, तर जेव्हा आपण काम करत असतो, विटांचे जेव्हा घर बांधत असतात तेव्हा तो यूज करत असतात, परंतु आपल्याकडे तो अवेलेबल नसला तर काय करायचं, आपलं एक खोडरबर घ्यायचं, त्याला एक दोरा बांधायचा आणि तो वळंबा म्हणून आपण वापरू शकतो। इथे दिलेला आहे बघा, वळंबा उपलब्ध नसल्यास खोडरबरचा दोरा बांधून वळंबा तयार करा। आपल्याला सेम तसंच करायचं आहे। वळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या 2 रेषा एकमेकांशी कोन करतात, तुमच्या लक्षात येईल, म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी आपली पृथ्वी आहे, आता हे पृथ्वीचं नॉर्थ
ध्रुव आहे, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहेत. तर बघा हे बघा थोडी अशी कललेली आहे बघा, ही जी रेष दिसते का, ही काळी रेष जी आहे तर ती थोडी कललेली आहे. आणि आपला जो वळंबा आहे, आता वळंबा आपले काही अवेलेबल नसल्यामुळे आपण काय घेतलेलं आहे, एक दोरी घेतलेली आहे बघा, या इथे हातामध्ये दिलेली आहे ही दोरी आहे आणि खाली वळंबा अवेलेबल नसल्यामुळे आपण इथं काय घेणार आहोत, खोड रबर घेणार आहोत, खोड रबर. आता हे खोड रबर घेतलं तर हे समान आहे का, ही रेष आणि ही रेष समान नाही. यामध्ये बघा इथे कोन तयार होत आहे, म्हणजेच खाली आपल्याला दिलेलं आहे बघा माहिती, तुमच्या एकमेकांशी कोन करतात तुमच्या लक्षात येईल, म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. हा जो पृथ्वीचा अक्ष आहे तर थोडा कललेला आहे. इथे कोन होत आहे, हे समान आहे का दोन रेषा, तर नाही, म्हणून इथे कोन असल्यामुळे थोडा कललेला आहे. अक्ष केलेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. तर बघा ही जी आपण म्हणत असतो ही थोडी पृथ्वी तिरकी धरलेली आहे, म्हणजे थोडी कललेली दाखवलेली आहे. अशाच परिस्थितीत ती पृथ्वी काय करत असते, तर सूर्याभोवती स्वतःभोवती फिरत असता सूर्याभोवती पण फिरत असते. तर येथे त्यांनी तेच दिलेलं आहे. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS म्हणजे नॉर्थ पोल NS अशा रेषेने दाखवलेला आहे बघा पृथ्वीच्या चित्रात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. इथे हा वरती जो आहे तर तो उत्तर ध्रुव आहे आणि खाली दिलेला आहे S म्हणजे साऊथ पोल, म्हणजे त्याला आपण दक्षिण ध्रुव असे म्हणत असतो. तर हे दोन ध्रुव दिलेले आहे बघा. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. N आणि N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. आपल्याला माहिती आहे वरचा ध्रुव म्हणजे वरची दिशा कोणती आहे, उत्तर आहे, खालची कोणती आहे तर दक्षिण दिशा आहे, म्हणजे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल सेम त्यांनी असेच नाव दिलेले आहे. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे आणि S पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. इथे एक्सप्लेन केलं आहे व्यवस्थित त्यांनी. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग तयार होते बघा. आता ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीला जर समान आपल्याला दोन भाग करायला सांगितले उभ्या पद्धतीने, आपण बघा ही रेष दिलेली आहे ब्लॅक कलरची त्यांनी, यामध्ये जर आपण सरळ असे दोन भाग समान केले असता तर दोन भाग होणार आहे, एक उत्तर आणि एक दक्षिण. हा वरचा कोणता भाग असणार आहे, आपला उत्तर भाग, आणि हा खालचा असणार आहे हा दक्षिण. आणि मधली जी रेषा आहे, आता हे पृथ्वी म्हणजे संपूर्ण काय आहे, विश्वाचे दोन तुकडे होतात, म्हणजे विषुववृत्त. जी लाईन विश्वाचे दोन तुकडे करते त्याला काय म्हणणार आपण, विषुववृत्त म्हणणार बघा. खाली पण त्यांनी एक्सप्लेन केलेलंच असेल बघा. पृथ्वीवरील या काल्पनिक रेषेला वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. आता बघा, आता आपण अभ्यास करण्यासाठी बघा असे दोन समान भाग काय करतो, कारण वरील देश कोणकोणते आहेत उत्तर ध्रुवामध्ये, तसेच खालचे कोणते देश आहे दक्षिण ध्रुवात कोणकोणते देश येत असतात, तसेच तेथील टाइम ठरवण्यासाठी, तसेच टेम्परेचर ठरवण्यासाठी, वातावरणाचं जे तापमान आहे तर ते ठरवण्यासाठी आपण काय करत असतो, तर हे जे काल्पनिक रेषा आहे तर त्या काल्पनिक रेषांचा आपण वापर करत असतो. तर तुम्ही म्हणशाल वरून तुम्ही पृथ्वी बघितली तर तुम्हाला अशी ही रेष जी आहे तर ती दिसणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतः बघणार पृथ्वीला बाहेरून, अवकाशातून जेव्हा तुम्ही बघशाल पृथ्वीला, तर तेव्हा ह्या रेषा नसणार. ह्या रेषा आपण स्वतः केलेल्या आहे. तर कशासाठी, तर अभ्यास करण्यासाठी, किंवा तेथील तापमान असेल, वेळ कोणती असेल त्यासाठी आपण केलेला आहे बघा. वरील पृथ्वी गोल पहा. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात बघा. हे कन्सेप्ट त्यांनी दिलेली आहे. वरील भाग कोणता असणार, कारण वरती कोणता आहे उत्तर ध्रुव, म्हणजे उत्तर गोलार्ध होणार. जेव्हा हे दोन आपण समान भाग करतो तेव्हा इथे दक्षिण गोलार्ध होणार आणि इकडं उत्तर गोलार्ध होणार. सेम त्यांनी तिथेच सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे. एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. एक प्रयोग करायला सांगितलेला आहे आपल्याला बघा. एक मेणबत्ती घ्यायची आहे. तर सेम खाली डायग्राम पण त्यांनी दिलेली आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. तर पहिले वरती काय सांगितलेलं आहे तेवढं वाचून घेऊयात. मेणबत्ती भोवती एक मोठे वर्तुळ काढायचे आहे. एक मेणबत्ती सेंटरला ठेवायची आहे, त्याभोवती एक वर्तुळ काढून घ्यायचं आहे आणि वर्तुळाच्या मधोमध तुम्हाला मेणबत्ती ठेवायची आहे. तर बघा या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा.
आणि जे सर्कल आहे त्याच्या कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला पृथ्वी ठेवायची आहे. मेणबत्ती पेटवायची आहे तुम्हाला. नंतर खोलीत अंधार करा. मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा. मेणबत्ती जी आहे तर ती सूर्य समजायची आहे. म्हणजे आपल्याला एक प्रयोग करून आपण पृथ्वीचा अभ्यास करू शकतो. पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो, कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते बघा. आता बघा इथे आपण काय केलेलं आहे, तर इथे सेंटरला मेणबत्ती ठेवलेली आहे. त्याभोवती काय केलेलं आहे, हे सर्कल या साईडनं हे आपण सर्कल काढून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर एका कोणत्या ठिकाणी इथे घ्या किंवा तुम्ही इथे घेऊ शकता किंवा इथे तुम्ही पृथ्वी ठेवू शकता. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रयोग मांडणी करायची आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा. इथून बघायचं आहे तुम्हाला, उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. आता घड्याळाचा काटा कोणता आहे, तर एकूण विरुद्ध. आता हे आपलं घड्याळ आहे. जर आपण हा काटा विरुद्ध दिशेने इकून फिरवला, या साईडनं फिरवला, तर आपण काय म्हणणार, विरुद्ध दिशा. आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ही दिशा असणार आहे. आपल्याला विरुद्ध सांगितलेलं आहे म्हणजे या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे. तर बघा इथे बघा आपल्याला इथं त्याने बघा इथे दिलेलं आहे विरुद्ध दिशेने फिरवायचं आहे आपल्याला. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. बघा आपले जी पृथ्वी जर तुम्ही घेतली तर काय करणार, ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात. आता तुम्ही ही जी पृथ्वी फिरवणार, मेणबत्तीचा एक मेणबत्तीकडे जो भाग आहे तर तोच प्रकाशित राहणार आणि बाकीचं काय राहणार, अंधारात राहणार. तर हळूहळू तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जी पृथ्वी आहे फिरवणार, तेव्हा हळूहळू एक एक भाग काय येणार, उजेडात येणार. सेम तसंच आपली पृथ्वी फिरत असते सूर्याभोवती. तर सूर्याचा जेव्हा प्रकाश पडतो आपल्या पृथ्वीवर, तेवढ्याच ठिकाणी काय असतं, दिवस असतो आणि बाकीच्या ठिकाणी काय असणार, अंधाराच्या ठिकाणी रात्र असणार. सेम त्याने इथे सांगितलेलं आहे बघा. त्याचप्रमाणे उजेडापासून दूर जातं. ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन असतो म्हणजे दिवस असणार आहे. आता ही जी मेणबत्ती आहे म्हणजे आपण याला सूर्य म्हणू शकतो. आता इथं जो प्रकाश आहे फक्त ह्याच भागावर पडणार आहे, इथे दिलेला आहे बघा. आणि जो भाग आहे या साईडनं मागून जो भाग आहे तिथे अंधार असणार, तिथे काय असणार, रात्र असणार. पुढे कोणता असणार, दिवस असणार, मग मागे काय असणार, अंधार असणार. अंधार असला म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो, रात्र म्हणत असतो. सेम आपण प्रयोगाच्या द्वारे पृथ्वी कशा प्रकारे कार्य करते आपण हे सांगू शकतो. त्यानंतर पुढील कन्सेप्ट आहे, पुढील संकल्पना आहे सूर्योदय आणि सूर्यास्त. आता बघा आपण दररोज सकाळी उठतो तेव्हा काय होतो, सूर्योदय होत असतो आणि संध्याकाळी 5 नंतर काय होत असतो, सूर्यास्त होत असतो. त्यानंतर रात्रीला सुरुवात होत असते. या संकल्पना ज्या आहेत तर त्या आपल्याला बघायच्या आहे. एक लाल रंगाची टिकली घ्या, ती पृथ्वी गोलावर चिटकवा. वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करा. पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्याही स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सूर्योदय, मध्यान्ह म्हणजे दुपार आणि सूर्यास्त याचं निरीक्षण करायचं आहे. तर इथे बघा सेम असं इथे आपण जो प्रयोग केला सेम इथे करायचा आहे. एक टिकली घ्यायची आहे बरोबर. आता जेव्हा प्रकाश इथे असेल बरोबर, प्रकाश इथे पडला, त्यानंतर आता काय असणार, इथे सूर्योदय असणार. सूर्योदय होणार. सूर्योदय झाल्यानंतर थोडी थोडी पृथ्वी काय करणार, फिरत जाणार. त्यानंतर ही टिकली आपली जी आहे तर ती इथे येणार. ही जी टिकली आहे तर ती प्रकाश आता आपल्याला पृथ्वी व्यवस्थित दाखवता येणार नाही, ही 2D डायग्राम असल्यामुळे. त्यानंतर इथे जेव्हा येईन सूर्य जेव्हा आपल्या ज्या टिकलीच्या वर असेल समोर डायरेक्ट, तर तेव्हा काय असणार, दुपार असणार. आणि त्यानंतर हळूहळू अंधाराच्या दिशेने जाणार आपली ही जी टिकली आहे. जेव्हा अंधाराच्या दिशेने जाईल तर तेव्हा काय असणार, सूर्योदय होणार. हे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. सेम ही जी पृथ्वी आहे दररोज असं करत असते, तेव्हाच आपल्याला काय दिवस आणि रात्र बघायला भेटत असते. मग बघा आपल्याला एक कळतं की परिवलन म्हणजे स्वतःभोवती, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळं काय बघायला भेटतं आपल्याला, दिवस आणि रात्र. त्यालाच आपण विज्ञान भाषेत दिन आणि रात्र असे म्हणत असतो. तर आता बघा या इथे उजेड आहे बघा, तर इथे काय असणार,
दिन असणार आणि इथे अंधार आहे, मग इथं काय असणार, रात्र असणार. हे कशामुळे शक्य झाले आहे? पृथ्वी जर स्वतःभोवती फिरलीच नसती तर फक्त बघा या ठिकाणचा जो उजेडातला भाग जो आहे तर तिथेच दिवस असला असता आणि इकडं काय असली अशी कायमस्वरूपीचीच रात्र असली असती. मग त्यामुळे बघा, म्हणून पृथ्वीचे परिवलन किती महत्त्वाचे आहे. दिवस रात्र आपल्याला जर बघायचं असेल तर पृथ्वी फिरली पाहिजे, त्यालाच आपण पृथ्वीचे परिवलन म्हणत असतो. त्यानंतर बघा खाली काय एक्सप्लेन केलेलं आहे. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते बघा, जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवती एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते, तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होत असतो. सेम आहे. आता एकदा सूर्योदय होऊन गेला, त्यानंतर मध्यान्ह होणार आहे आणि त्यानंतर सूर्योदय होणार आहे, सूर्यास्त होणार आहे आणि त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी परत त्या टिकलीवर काय होणार आहे, उजेड येणार आहे. सेम म्हणजे जे परिवलन चक्र आहे याच्यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. सेम त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या एका कालावधीला आपण एक दिवस असे म्हणत असतो. बघा, एक जे परिवलन होत असतं तर पूर्ण उजेड होऊन पूर्ण रात्र, उद्याचा दिवस उजेड असतं, आपण काय म्हणतो त्याला एक दिवस असे म्हणत असतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. बघा आता पूर्ण जेव्हा सूर्योदय होत असतो, त्यानंतर मध्यान्ह, त्यानंतर सूर्यास्त आणि त्यानंतर पूर्ण रात्र हे संपूर्ण होते, तेव्हा एक आपलं परिवलन होत असतं पृथ्वीचं. त्यालाच आपण काय म्हणत असतो, एक दिवस म्हणत असतो. एका दिवसामध्ये एक दिन येत असतो आणि एक काय येत असते, रात्र येत असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला रिकाम्या जागामध्ये विचारलं, एका वाक्यात विचारलं एक दिवस म्हणजे काय, तर हे तो एका दिवसाचे भाग कोणकोणते तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर बघा, कालमापनासाठी एक दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास म्हणत असतो. बघा, एका दिवसामध्ये 24 तास असतात, 12 तास दिन असतात आणि 12 तास रात्र असतात. हे फिक्स नाही, पण जवळपास आपण 12 तासांचं 12 तास दिन आणि 12 तास रात्र असे म्हणत असतो. त्याच्या प्रत्येक एका भागाला आपण काय म्हणत असतो, 1 तास म्हणत असतो. त्यानंतर आता पुढील जी संकल्पना आहे पृथ्वी. आता आपल्याला पृथ्वी म्हणजे काय, वर्ष आपल्याला शिकायचं आहे. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. बघा, पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा. अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणत असतो. एका वर्षात सुमारे 365 येथे बघा सुमारे किती 365 दिवस 365 दिवस आणि 6 तास असतात. बघा, एका वर्षात सुमारे किती दिवस असतात, 365 दिवस आणि वरती 6 तास उरत असतात. बघा आपले आता ह्या प्रयोगामधून आपण हे करूयात, अभ्यास करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी पृथ्वी आहे, आता ही पृथ्वी आहे अशी स्वतःभोवती फिरते असं तुम्ही लक्ष ठेवा. स्वतःभोवती फिरत असताना ती आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणाहून अशी घ्यायची आहे, पण स्वतःभोवती फिरत इथपर्यंत. जेव्हा पृथ्वी सूर्य हा आपण सूर्य समजूयात, जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती संपूर्ण एक फेरी मारत असते, पृथ्वी सूर्याभोवती संपूर्ण एक फेरी मारत असते, तेव्हा किती दिवस लागत असतात, 365 दिवस आणि वरचे 6 तास. 365 दिवस आणि 6 तास एवढा कालावधी पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारण्यासाठी, सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारण्यासाठी वेळ लागत असतो. आणि स्वतःभोवती किती वेळ लागत असतो, तर 24 तास लागत असतो. परिवलन म्हणलं तर 24 तास, परिभ्रमण म्हणलं तर 365 दिवस आणि वरचे 6 तास इथे आपल्याला दिलेले आहे. बघा, त्यानं आता वर आपण तेव्हा 365 दिवसाचा आपण वर्ष म्हणत असतो, पण वरचे 6 तास राहता. बघा,
तर त्यानंतर मग हे 6 तासांचं पुढं करायचं काय, तर मग त्यासाठी एक लीप वर्ष असतं. तर ती संकल्पना आपण पुढे बघणारच आहोत. बघा आता लीप वर्ष ही संकल्पना कशी आलेली आहे बघा, आपण हे शिकूया. 365 दिवस वर्षात असतात आणि वरचे किती असतात, 6 तास. आता आपण 365 दिवसाचा वर्ष कन्सिडर करत असतो, मग हे 6 दिवस वापरायचे कुठं, मग पुढं गणित आपलं चुकेल किंवा एखाद्या दिनवार चुकू शकतो. यामुळे बघा आपलं लीप वर्षामध्ये काय करतात, फेब्रुवारीमध्ये आपल्याला एक दिवस एक्स्ट्रा असतो. 28 दिवसाचा जो फेब्रुवारी महिना असतो, पण लीप वर्षात काय असतो, तर तो 29 दिवसाचा असतो, म्हणजेच एक दिवस एक्स्ट्रा दिलेला असतो, एक दिवस. तर तो कशामुळे बघा, हे जे 6 तास आहे, 6 चोक म्हणजे 4 वर्षांनी किती वाजता, 4 वर्षांनी 24 तास होतात बरोबर, हे एक्स्ट्राचे उरलेले. मग 24 तासाचा एक दिवस तयार होत असतो आणि तो दिवस आपण कुठं वापरत असतो, लीप वर्षामध्ये वापरत असतो. म्हणून लीप वर्ष जे असतं, आता हे रेग्युलर वर्ष किती असतं, 365 दिवसाचं, आणि जे लीप वर्ष आहे तर ते किती, 366 दिवसाचं लीप वर्ष असतं. आणि तो एक्स्ट्रा दिवस, आता एक्स्ट्रा दिवस कसा आला तुम्हाला कळायला असेल, 6 तास इंटू 4 वर्षाचे, 6 चोक 24 तास झाले बरोबर. 24 तासाचा काय असतो, एक दिवस होत असतो. मग हा एक दिवस जो आहे तर तो आपण पुढील जे लीप वर्ष आहे ना त्यामध्ये आपण वापरत असतो. म्हणजे 366 दिवसाचा एक वर्ष होत असतं, त्याला आपण लीप वर्ष म्हणत असतो. सेम इथे एक त्याने एक्सप्लेन केलेलं आहे, हे तुम्हाला समजलं असं इरेज करतोय. पुढे बघा त्यांनी लीप वर्ष म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. ग्रेगरियन पद्धतीच्या दिग्दर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारण 365 दिवस असतात. आपण वर बघितलेलं आहे, एक वर्ष 365 दिवसाचं असतं. याचाच अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात, म्हणजेच 4 वर्षात 24 तास होतात. आपण वर एक्सप्लेन केलं होतं तेव्हा. त्यानंतर 24 तासाचा काय असतो, एक दिवस होतो, एक दिवस पूर्ण असतो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिग्दर्शिकेत प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यातील एक अधिकचा दिवस जोडला जातो. मग एक अधिकचा दिवस कोणता असतो, तर 29 फेब्रुवारी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 29 फेब्रुवारी जो आहे तर हा एक्स्ट्राचा दिवस आहे, म्हणजेच काय आहे, अधिकचा दिवस आहे. तो फेब्रुवारीमध्ये आपण टाकत असतो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी किती असतो, 29 दिवसाचा असतो. ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचं असतं. म्हणून लीप वर्ष किती दिवसांचं असतं, तर 366 दिवसांचं काय असतं, लीप वर्ष असतं. आणि रेग्युलर वर्ष 365. या वर्षी लीप वर्ष असे म्हणतात. आता ज्या वर्षामध्ये बघा 366 दिवस असतील तर ते लीप वर्ष, आणि हे 365 दिवस असतील तर ते साधारण वर्ष असणार, साधारण वर्ष. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, पृथ्वीवर एक दिन, येथे बघा पृथ्वीवर एक दिन व एक रात्रीचा कालावधी सारखा नसतो. बघा आपण वरती बघितलेलंच होतं, आपण म्हणतो की 12 तासाचा दिवस असतो आणि 12 तासाची रात्र असते, परंतु हे सारखं नसतं. पण जवळपास 12 तासाचं जवळपास असतं. म्हणजे कधी 11 तास अर्धा तासाचे दिवस असू शकतो, कधी जास्त वेळ रात्र असू शकते, किंवा कधी दिवस मोठा असू शकतो, किंवा कधी रात्र सुद्धा मोठी असू शकते. हे कंडिशन होत असतात. तर हे कधी कधी होत असतात. बघा पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे आपण बघितलेलं आहे डायग्राम मध्ये, पृथ्वी थोडीशी अशी कललेली दाखवलेली आहे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे फरक पडत असतो. बघा पृथ्वीचा आस आणि पृथ्वीचं परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फेरी पूर्ण करणे. बघा 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. बघा जेव्हा 22 मार्च आहे म्हणजे आपले उन्हाळ्याचे दिवस, ते आता 23 सप्टेंबर या दरम्यान जे दिवस असतात तर आपल्याला दिवस मोठा दिसतो, म्हणजे हा दिन मोठा असतो. बघा
त्यामुळे तिथे उष्णता जास्त असते. या दिवसात काय असते, उष्णता आपल्या ठिकाणी जास्त असते. ज्या ठिकाणी 22 मार्च ते 23 सप्टेंबर हे कुठे, उत्तर गोलार्धामध्ये. आणि आपला जो भारत देश आहे तर तो कुठं आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे. त्यामुळे बघा आपल्याला 22 मार्च ते 23 सप्टेंबर दरम्यान काय असतो, तर मोठा दिवस दिसतो. तसेच म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. बघा आपला जो उन्हाळा आहे, उन्हाळ्यात आपल्याला सुट्ट्या असतात बघा. एप्रिल, मे, जून पर्यंत आपल्याला जूनचा पहिला 15 दिवसाचा जो कालावधी असतो तो सोडून तेव्हा आपला चांगला उन्हाळा असतो कडक, आणि त्यानंतर पण दिवस आपल्याला मोठा दिसतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. मग आता जेव्हा उत्तर गोलार्धात सूर्य असतो आपल्या उत्तर ठिकाणी, आता ही जी पृथ्वी आहे, आपण ही पृथ्वी बघा, तर याचे दोन भाग आहे, हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध. आता सूर्य जर या ठिकाणी असेल बघा, जेव्हा पृथ्वी फिरत असते आणि सूर्य जर या ठिकाणी असेल तेव्हा आपण काय म्हणत असतो, इथे बघा दिलेलं आहे, उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो आपल्या ठिकाणी. आता कारण का सूर्य जवळ कुठं आहे, उत्तर, आणि याची किरणं बघा जवळ लवकर पडतात म्हणून इथं उन्हाळा असेल, आणि इथं लांब पडत असतात दक्षिणेला, म्हणून इकडं काय असणार, रात्र जास्त असणार. म्हणून 22 मार्च ते 23 सप्टेंबर तेव्हा सूर्य कुठे असतो, या ठिकाणी असतो. आणि त्यानंतर पुढे काय सांगितलं, म्हणजेच रात्र मोठी, दक्षिण याच्यात बघा इकडे लांब पडतं म्हणून काय असणार, रात्र जास्त असणार. या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. इथे उन्हाळा असल्यामुळे इथे काय असणार, हिवाळा असणार. हिवाळा, इथं सूर्य जवळ आहे म्हणून काय असणार, उन्हाळा असणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता त्याच्याच उलट सांगितलेलं आहे. आता जे 6 महिने बघितले आपण, 22 मार्च ते 23 सप्टेंबर. आता मग 23 सप्टेंबर ते 22 मार्च हा जो काळ आहे, या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. मग या परिस्थितीमध्ये बघा 23 सप्टेंबर ते 22 मार्च या वेळेस बघा हे दोन आपण भाग केले, हे उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध. मग या वेळेस सूर्य कुठे असतो, तर या दक्षिण गोलार्धात असतो, त्यामुळे इथे जवळ किरण पडत असतात बघा. आणि मग इकडे काय होणार, लांब पडतात. लांब पडल्यामुळे काय असणार, इकडं रात्र मोठी असणार, रात्र मोठी, आणि इकडं दिवस, इकडं रात्र मोठी असणार बघा, इथे दिलेलं आहे दिनमान जास्त असे, आणि इकडं काय असणार, दिवस मोठा असणार. त्यामुळे तिथे उष्णता जास्त असते बघा. मग सूर्य कुठे आहे, आता दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथे काय असणार, दिनमान जे आहे तर ते असणार, आणि त्यामुळे उन्हाळा असणार मग या ठिकाणी. म्हणून 23 सप्टेंबर ते 22 मार्च या दरम्यान दक्षिण गोलार्धात काय असणार, उन्हाळा असणार, उन्हाळा असतो इथे. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. मग इकडं रात्र मोठी असणार, कारण का, तर किरण आहे तर ते काय लांब पडत असतात, म्हणून जास्त उजेड जो आहे तर तो उत्तर गोलार्धात पडत नाही, त्याच्यामुळे काय होते, तर रात्र मोठी असते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. इकडं उन्हाळा आहे म्हणून इकडं काय असणार, हिवाळा असणार. कारण का, थंडी का वाजणार, कारण तिथं सूर्याची किरण जास्त पडत नाही म्हणून तिथं हिवाळा असणार. वरील तारखांच्या, आता हे इरेज करून घेऊयात. आता हे तुम्हाला समजलंच असेल, 22 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर ते 22 मार्च या दरम्यान जे कालावधी आहे बघा, तर त्याचा परिणाम पुढे कसा पडतो. वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो, म्हणजे 1-2 तारीख पुढे मागे होऊ शकते, कारण का, लीप वर्षामुळे. याची नोंद घ्या. भारतात प्रामुख्याने पुढे काय सांगितलेलं आहे बघा, भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात. आपण बघा उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 काय असते, मुख्य ऋतू आपण मानत असतो. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतू पण मानत असतो बघा. असे 6 ऋतूंचे चक्र असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत पण सण उत्सव साजरे केले जातात. तसेच विविध गाणी म्हटली जातात, विविध खेळ खेळले जातात बघा. पावसाळ्यामध्ये
श्रावण महिना असेल त्यामध्ये विविध आपण सण साजरे करत असतो, हे आपण बघत असतो. त्यानंतर उन्हाळ्यात आपल्याला सुट्टी भेटत असते, त्यानंतर दिवाळीच्या दरम्यान आपल्याला सुट्टी असते. हे आपण सण पण साजरे करत असतो. त्यामुळे काही गाणी म्हणत असतो, खेळ वेगवेगळे खेळत असतो. त्यानंतर आता पुढील जी संकल्पना आहे बघा, चंद्राच्या कला. पुढील जी संकल्पना आहे तर ती असणार आहे चंद्राच्या कला. आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात बघा. जे आपल्याला दररोज दिसतात, कधी चंद्र अर्धा दिसतो, कधी असा बांगडीचा आकाराचा दिसतो, थोडा मोठा दिसतो, आणि कधी पूर्ण असा आपल्याला बघायला भेटतो. तर हे कशामुळे, तर याचं उत्तर सांगायचं आहे. पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो, अमावस्येला चंद्र कसा दिसतो. बघा, चंद्राच्या आकारामुळे आपल्याला अमावस्या तसेच अमावस्या असेल, पौर्णिमा हे आपल्याला बघायला भेटत असतं. आता पुढे आपल्याला बघायचंच आहे पौर्णिमा कशाला म्हणायचं आणि अमावस्या कशाला म्हणायचं. तर बघा, चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. बघा, आपल्या पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण कोण करत असतो, तर चंद्र करत असतो. आणि आपली जी पृथ्वी आहे तर पृथ्वी कोणाभोवती फिरत असते, तर सूर्याभोवती फिरत असते. हे कधीतरी एखाद वेळेस एकत्र येत असतात आणि इतर वेळेस काय असतात तर ते एकत्र येत नाही. म्हणून आपल्या चंद्राच्या पृष्ठाच्या पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजेच पृथ्वीवरील आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसत असते. बघा, चंद्र जो आहे तर तो आपल्या पृथ्वीला परिभ्रमण करत असतो, त्यामुळे त्याची आपल्याला एकच बाजू दिसणार आहे, एक बाजू त्याची आपल्याला दिसत नाही. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, चंद्र स्वयंप्रकाशित नाही, हे आपण बघितलेलं आहे. चंद्र कशामध्ये येतो, उपग्रहामध्ये येत असतो. चंद्राला स्वतःचा काय नाही, प्रकाश नाही, म्हणून तो काय आहे तर तो स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. सूर्याचा जो प्रकाश चंद्रावर पडतो म्हणून चंद्र आपल्याला दिसत असतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राच्या पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा पूर्ण आपल्याला चंद्र बघायला भेटतो, आणि असंच त्याच्या उलट जेव्हा अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग आपल्याला दिसत नाही. अमावस्येच्या दिवशी पूर्ण आपण आपला आकाशात बघितला असता तर पूर्ण आपल्याला काळोखा दिसत असतो, चंद्र दिसत नाही. तसेच चांदण्या कवचित एखादी दिसती तरी बाकीच्या काही दिसत नाही. तर बघा, पुढे काय सांगितलेलं आहे, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणत असतो. आता चंद्राच्या कला कशाला म्हणायचं आहे, आता पौर्णिमा झाली, पूर्ण चंद्र दिसतो, त्यानंतर पौर्णिमेनंतर अजून 15 दिवसांनी काय येणार, अमावस्या येणार. मग तेव्हा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जात असताना चंद्राचा आकार छोटा होत जातो, म्हणजेच त्याचे आकार जो आहे तर तो बदलत जातो. आणि परत मग अमावस्या झाल्यानंतर परत मग चंद्राचा जो आकार आहे तर तो पूर्ण होत जातो. यालाच आपण काय म्हणत असतो, चंद्राच्या कला म्हणत असतो. खाली ते इमेजेस दिलेले आहे आपल्याला, ते बघायचेच आहे. त्यानंतर बघा, चंद्रमास आणि तिथी. चंद्रमास कशाला म्हणायचं, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला तुम्ही पाहिलेल्या आहेत. आता आपण या कला बघून घेऊया. आता बघा, आता अमावस्या झाली बरोबर. आता अमावस्यानंतर बघा थोडा चंद्र काय होत आहे, मोठा होत आहे. आता पहिली अमावस्या असेल, अमावस्यानंतर बघा असा आकार कसा मोठा होत जात आहे. त्यानंतर बघा याच्यापेक्षा मोठा आता थोडा झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण जेव्हा चंद्र दिसतो त्याला आपण काय म्हणतो असतो इथे, पौर्णिमा. तर ह्या काय आहेत, सर्व कला आहेत. ह्या छोट्या आपल्याला आकारात, वेगवेगळ्या आकारात हा चंद्र दिसत आहे. तर हे काय आहे, चंद्राच्या विविध कला आहेत. त्यानंतर बघा, अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्याच्या चंद्राला 14 ते 15 दिवस लागतात. बघा, आता एकदा अमावस्या झाली,
अमावस्येच्या 15 दिवसांनी काय येणार? पौर्णिमा येणार. आणि पौर्णिमेच्या परत पुढील 15 दिवसानंतर आपल्याला काय येणार? अमावस्या येणार. म्हणजे 15, 15, 30 म्हणजे एकदा अमावस्या झाली का पुढची जी अमावस्या येणार आहे तर ती कधी येणार आहे? 15 दिवसाने येणार आहे. बघा 14 किंवा 15 दिवस लागतात. या 15वड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. आता अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत काय म्हणणार आपण? शुक्ल पक्ष म्हणणार आहोत. शुक्ल. आणि इकडे काय म्हणणार आहोत? तर पुढील जे दिवस आहेत तर त्यांना आपण काय म्हणणार? कृष्ण पक्ष म्हणणार आहोत. कृष्ण पक्ष. कारण का? चंद्र जो अंधारात जात आहे म्हणजे कृष्ण पक्ष आणि इकडं काय येणार? शुक्ल पक्ष. अमावस्या ते पौर्णिमा. इथे खाली एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित त्यांनी बघा. या डायग्राम मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आता एकदा अमावस्या झाली बरोबर. अमावस्येच्या 15 दिवसांनी काय येणार? पौर्णिमा येणार. मग हा या दरम्यानचा कालावधी आहे त्याला काय म्हणणार आपण? शुक्ल पक्ष म्हणणार आहोत. आणि त्यानंतर एकदा पौर्णिमा झाली, पौर्णिमेच्या 15 दिवसांनी परत काय येणार? अमावस्या येणार. आणि मग पौर्णिमा ते अमावस्या या दरम्यान जे 15 दिवस आहे तर हा जो कालावधी आहे तर याला आपण काय म्हणणार? कृष्ण पक्ष असे म्हणणार. मग तसंच कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष हे दोन्ही मिळून काय होत असते तर चंद्रमास तयार होत असते. त्यालाच आपण काय म्हणत असतो? एक महिना म्हणत असतो. बघा कारण हे 15 दिवस याला लागतात आणि याला पण 15 दिवस लागतात. आणि त्याचाच आपण काय होत असतो? 15, 15, 30 दिवसांचा आपला महिना असतो. तर त्यांनी व्यवस्थित आपल्या डायग्राम मध्ये आपल्याला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. आता पुढे बघा. पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होतो. 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या 15 दिवसाच्या कालावधीला कृष्ण पक्ष म्हणत असतो. आपण खाली बघितलेलं आहे. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ हा सुमारे 28 ते 30 दिवसाचा असू शकतो. आता प्रत्येक जी अमावस्या ना ती 15-15 नसा, कधी 14-14 दिवसाचा असेल. म्हणून 28 ते 30 दरम्यान आपली पुढची अमावस्या येऊ शकते. तर बघा दिवसांचा असतो. या काळात चंद्रमास म्हणतात. हा जो 30 दिवसांचा कालावधी आहे, 28 ते 30 दिवसांचा जो कालावधी होणार आहे त्याला आपण चंद्रमास म्हणत असतो. चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणत असतो. आपण जी तारीख आज 1 तारीख आहे, 2 तारीख, 3 तारीख यालाच आपण काय म्हणत असतो? तिथी म्हणत असतो विज्ञानाच्या भाषेमध्ये. हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन आणि रात्र होते. पृथ्वीच्या कल्लेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होत असते. बघा आपली जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फक्त फिरतच असते तर तिचा एकच भाग काय असता? प्रकाशित असता. आणि एक भाग काय असता? कायम अंधारातच असता. परंतु पृथ्वी फिरत असताना स्वतःभोवती पण फिरत असते. स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीच्या प्रत्येक जागेवर काय जातो तर उजेड जात असतो. त्यामुळे काय होत असतं? दिवस आणि रात्र असे 2 परिवलनामुळे होत असतात. ही ती माहिती दिलेली आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. आपण वर बघितलेलं आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कल्लेला अक्ष यांमुळे पृथ्वीवर ऋतू होतात. बघा जो आपला कल्लेला अक्ष आहे आणि परिभ्रमण करत असते पृथ्वी बघा, त्यामुळे काय होत असतात तर ऋतू होत असतात. त्यामध्ये उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, हे जे ऋतू होत असतात तर ते कशामुळं? परिभ्रमणामुळं. आणि परिवलनामुळं काय होत असतात? दिन आणि रात्र आपल्याला बघायला मिळत असते. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला बघायला भेटतात. आपण वरती ह्या जे इमेजेस आहे आपण यामध्ये बघितलेलं आहे. आपल्याला चंद्राच्या विविध कला आपण बघू शकतो यामध्ये. इथे तसेच हे सर्व फोटोमध्ये दिलेल्या काय आहे? चंद्राच्या विविध कला आहेत. त्यालाच आपण काय म्हणत असतो बघा, एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत जवळपास 18 ते 30 दिवस लागतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो? चंद्रमास असे म्हणत असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील 15वड्याला शुक्ल पक्ष आणि अमावस्येच्या शेवटच्या होणाऱ्या 15वड्याला आपण कृष्ण पक्ष म्हणत असतो. चंद्रमासातील दिवसांना आपण तिथी म्हणत असतो. आपण म्हणतो ना आज 2 तारीख आहे, आज 15 तारीख आहे, यालाच आपण काय म्हणत असतो? तिथी म्हणत असतो.
विज्ञानाच्या भाषेत आपण यालाच तिथी म्हणत असतो. बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण जे आपलं घटक आपला जो धडा आहे तर त्याचा व्यवस्थित आपण अभ्यास केलेला आहे. त्यावर जे काही प्रश्न आहे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. काय करावे बरे, तसेच कशाला म्हणतात, पौर्णिमा कशाला म्हणतात, अमावस्यावरती आपण अभ्यासलेलं आहे. तुम्हाला हे आता पटपट सांगता आलं पाहिजे. चंद्रमास म्हणजे काय, तिथी म्हणजे काय, जरा डोके चालवा. तसेच खाली प्रश्नांची उत्तरे द्या. विषुववृत्त कशाला म्हणायचं, आपण पृथ्वी बघितलेलंच आहे. पृथ्वीचे 2 समान भाग पडतात, त्या विषुववृत्त तयार होते. हे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहे. निर्माण होणारे 2 भाग कोणते, खालचा कोणता भाग आणि वरचा कोणता भाग, याचं हे आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर बघा रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे. यामध्ये बघा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात. स्वतःभोवती फिरते तेव्हा काय होतं, परिवलन. येथे तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतो आपण, परिभ्रमण म्हणत असतो. पहिल्या जो धडा आपण बघितलेला आहे, पहिला धडा, त्यामध्ये आपण हे शिकलेलो आहोत. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होणार आहे, दिवस, त्यालाच आपण दिन म्हणत असतो, व काय होणार आहे, रात्र. तसेच पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे काय होणार आहे, ऋतुचक्र होत असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रश्न आलेला नाही, पण तुम्हाला हे बघा इथे दिलेलं आहे किती परिवलने होतात. तर हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण बघा संपूर्ण आपण जो पृथ्वीचा आहे अभ्यास केलेला आहे. पृथ्वीचे फिरणे हा संपूर्ण जो धडा आहे तर याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील धड्याचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तसेच तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, ज्या प्रश्नाची उत्तर येत नसतील, ते पण प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि लेक्चर कसं वाटलं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुढील लेक्चरमध्ये आता पुढील धड्याचा अभ्यास बघणार आहोत. तर भेटूयात नवीन अशा लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.